Welcome student. Today we are going to learn new topic, letter writing. Letter writing is an art. We can learn to write a letter by practice. म्हणजेच पत्रलेखन ही एक कला असून सरावाने आपण ती साध्य करू शकतो. In the activity sheet, question number 5A, we have to write either formal or informal letter for 5 marks. म्हणजेच आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5A मध्ये आपल्याला दोनपैकी एक पत्र लिहायचं असतं. एक तर फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटर 5 मार्कांसाठी. देअर आर 2 टाइप्स ऑफ लेटर, इनफॉर्मल लेटर अँड फॉर्मल लेटर. नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू राईट अ इनफॉर्मल लेटर. व्हॉट इज इनफॉर्मल लेटर? अनौपचारिक पत्र म्हणजे काय? इनफॉर्मल लेटर मीन्स अ लेटर रिटर्न टू अ रिलेटिव्ह. अनौपचारिक पत्र म्हणजे नातेवाईक यांना लिहिलेले पत्र. या पत्रामध्ये भाषा किंवा रचना याची काही बंधने नसतात. ओघाने आपण पत्र लिहू शकतो. समजते? इनफॉर्मल लेटर म्हणजे नातेवाईकांना लिहिलेले पत्र. लेट अस नो हाऊ आर द मार्क्स अलॉटेड टू इनफॉर्मल लेटर. चला, इनफॉर्मल लेटरला मार्क्स कसे दिले जातात ते आपण शिकूया. इनफॉर्मल लेटर इज डिवायडेड इन 5 पार्ट्स टू अलॉट मार्क्स. These parts are सेंडर्स ॲड्रेस. सेंडर्स ॲड्रेस म्हणजे पाठवणाऱ्याचा पत्ता. त्याला किती मार्क्स अलॉट केलेला आहे? हाफ मार्क्स, अर्धा मार्क्स. पाठवणाऱ्याचा पत्ता म्हणजे आपला पत्ता. पण प्रश्नपत्रिकेमध्ये लिहिताना आपल्याला आपला स्वतःचा पत्ता लिहून चालत नाही, तो काल्पनिक असावा लागतो, मनाने लिहायचा असतो. दुसरा टॉपिक आहे सॅल्युटेशन. एकदा की आपण सेंडर्स ॲड्रेस लिहिला की खाली पत्र सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला सॅल्युटेशन लिहावं लागतं, म्हणजे अभिवादन करावं लागतं. मग इनफॉर्मल लेटरमध्ये, अनौपचारिक पत्रामध्ये आपण सुरुवात करू शकतो. जसे वडिलांना जर पत्र लिहिले असेल तर डिअर फादर, भावाला पत्र लिहिले असेल तर डिअर ब्रदर, आईला डिअर मदर. अशा प्रकारे आपण अभिवादनाची सुरुवात करू शकतो. त्यानंतर मेन बॉडी. आता इथे मात्र आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये पत्र लिहिण्याचे कारण, खुशाली विचारायची असते आणि त्यानंतर जो पत्राचे कारण आहे, विषय आहे, तो विस्तृत स्वरूपात मांडायचा असतो. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे किंवा पुढचा पार्ट आहे क्लोजिंग. त्याला सुद्धा अर्धा मार्क आहे. मग पत्र लिहून झाल्यानंतर शेवटी युअर्स लव्हिंग, युअर अफेक्शनेटली, अशा प्रकारे आपण पत्राचा शेवट करू शकतो. त्याला अर्धा मार्क. पहा, एकदा लक्षात घ्या. सेंडर्स ॲड्रेस अर्धा मार्क, सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन अर्धा मार्क, मेन बॉडी ऑफ द लेटर 2.5 मार्क, क्लोजिंग अर्धा मार्क. आणि ओव्हरऑल पत्रामध्ये ग्रामर चेक केलं जातो. तुम्ही लिहिलेले जे काही वाक्य आहेत त्याचा टेन्स, त्याची रचना बरोबर आहे का नाही यासाठी 1 मार्क असतो. पंक्च्युएशन मार्क्स असतात त्यामध्ये. अशा प्रकारे या इनफॉर्मल लेटरला मार्क्स अलॉट केलेले असतात. यामध्ये जर तुम्हाला कळलं तर आपण सहजासहजी सेंडर्स ॲड्रेस आपल्याला लिहिता येईल, सॅल्युटेशन लिहिता येईल. मेन बॉडीमधील काही चुका जरी झाल्या तरी आपल्याला 2.5 पैकी 1 ते 1.5 मार्क्स मिळू शकतो. क्लोजिंग सुद्धा आपण लिहू शकतो आणि ग्रामरच्या चुका टाळल्या तर 1 मार्क, अशा आपण 3 ते 4 मार्क सहज मिळवू शकतो. आता आपण ते जे पार्ट्स आहेत ते डिटेलमध्ये पाहूया. सेंडर्स ॲड्रेस मार्क्स किती? त्याला हाफ मार्क्स, अर्धा मार्क. लिहिणाऱ्याचा पत्ता अर्धा मार्क. देर इज अ हाफ मार्क अलॉटेड टू सेंडर्स ॲड्रेस. मीन्स इफ वी राईट अ सेंडर्स ॲड्रेस, हाफ मार्क विल बी अलॉटेड. वी हॅव टू राईट सेंडर्स ॲड्रेस ऑफ आवर ओन, म्हणजे आपल्याला पत्ता स्वतः मनाने लिहायचा आहे. समटाईम्स सेंडर्स ॲड्रेस इज गिवन इन द क्वेश्चन. कधी कधी, क्वचित पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता प्रश्नामध्ये नमूद केलेला असतो. अशा वेळी आपल्याला तो पत्ता लिहावा लागतो, मनाने पत्ता लिहून चालत नाही. म्हणजेच आपण पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिला तर आपल्याला अर्धा मार्क दिला जातो. पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता आपल्याला स्वतः मनाने लिहायचा असतो. कधी कधी पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता प्रश्नामध्ये दिलेला असतो. सेंडर्स ॲड्रेस लिहिल्यानंतर आपल्याला पुढे लिहायचं असतं सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन. त्याला सुद्धा अर्धा मार्क्स आहे. सॅल्युटेशन म्हणजे अभिवादन. पत्र लिहायला सुरुवात करण्याआधी आपल्याला ज्याला पत्र लिहायचे आहे त्याला
अभिवादन करायचे असते. त्यासाठी आपण डिअर हा शब्द लिहून, अनौपचारिक पत्रामध्ये डिअर हा शब्द लिहून पुढे आपल्याला पत्र लिहायचे आहे त्याचे नाव लिहू शकतो. त्यासाठी अर्धा मार्क दिला जातो. उदाहरणार्थ वडिलांस पत्र लिहिले असल्यास डिअर फादर, आईला पत्र लिहिले असल्यास डिअर मदर, बहिणीला पत्र लिहिले असल्यास डिअर सिस्टर, भावाला पत्र लिहिले असल्यास डिअर ब्रदर, मित्राला पत्र लिहिले असल्यास डिअर फ्रेंड असे आपण लिहू शकतो. अर्धा मार्क. सेंडर्स ॲड्रेस लिहिला पहिल्यांदा, अर्धा मार्क झाला आपला. सॅल्युटेशन लिहिले की आपला अर्धा मार्क झाला. त्यानंतर मेन बॉडी. सॅल्युटेशन लिहिल्यानंतर आपल्याला मेन बॉडी लिहायची असते. हेअर वी हॅव टू एक्सप्लेन द सब्जेक्ट ऑफ लेटर इन डिटेल अँड राईट अ लेटर इन ब्रीफ. वी शुड राईट ॲट लिस्ट 3 पॅरेग्राफ्स. हेअर फ्लो ऑफ द लेटर अँड व्होकॅब्युलरी इज चेक्ड. मेन बॉडीमध्ये आपल्याला पत्र विस्तृत स्वरूपात द्यायचे असते. इथे आपल्याला पत्राचा विषय म्हणजे ज्या कारणासाठी पत्र दिले आहे ते विस्तृत स्वरूपात मांडायचे असते. पत्रामध्ये पत्राचं कारण, पत्राचा विषय विवेचन, ज्याला पत्र दिले आहे त्याची विचारपूस करणे, शुभेच्छा देणे, अशा प्रकारचं करायचं असतं. त्यासाठी आपल्याला प्रश्नामध्ये मुद्दे दिलेले असतात. त्या मुद्द्यांच्या आधारे आपण मेन बॉडी डेव्हलप करू शकतो. यासाठी 2.5 मार्क्स आहेत. पहा, सगळ्यात जास्त मार्क्स या पार्टला आहेत. व्होकॅब्युलरी, ग्रामर आणि फ्लो ऑफ द लेटर जर करेक्ट असेल तर आपण इथे जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो. 1.5 ते 2 मार्क्स आपल्याला इथे मिळू शकतात. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे क्लोजिंग म्हणजे समारोप. हिअर वी हॅव टू क्लोज द लेटर विथ प्रॉपर वर्ड्स. फॉर एक्झाम्पल युअर लव्हिंगली एक्सेट्रा. इथे आपल्याला पत्राचा शेवट योग्य शब्दाने करायचा असतो. उदाहरणार्थ तुमचा आज्ञाधारक, प्रिय, युअर अफेक्शनेटली अशा प्रकारे करून हे करायचं असतं. आता एक लक्षात घ्या, हे जे काही सगळे पॉईंट्स पाहिलेत आपण, सेंडर्स ॲड्रेस, सॅल्युटेशन, मेन बॉडीमधील पॅरेग्राफ्स किंवा क्लोजिंग, हे जे मुद्दे असतात हे सगळे आपल्याला डाव्या कोपऱ्यातून सुरुवात करायची. उत्तर पत्रिकेच्या डाव्या कोपऱ्यात. पूर्वी सेंडर्स ॲड्रेस उजव्या कोपऱ्यामध्ये असायचा, पण आता आपल्याला जे काही सुरुवात करणार आहे आपण समासाच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात सेंडर्स ॲड्रेस, त्यानंतर सॅल्युटेशन, त्यानंतर मेन बॉडीचा पहिला पॅरेग्राफ, तो संपला की दुसरा पॅरेग्राफ, तिसरा पॅरेग्राफ आणि शेवटी क्लोजिंग. या पद्धतीने इथे आपल्याला लिहायचं आहे. आणि शेवटचा एक टॉपिक आहे पहा, ज्यासाठी मार्क्स आहेत. ग्रामर 1 मार्क. वी शुड यूज करेक्ट ग्रामर व्हाईल रायटिंग अ लेटर बिकॉज 1 मार्क इज अलॉटेड फॉर ग्रामर. वी शुड यूज करेक्ट टेन्स अँड करेक्ट सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, पंक्च्युएशन मार्क एक्सेट्रा. इथे आपल्याला पत्र लिहिताना व्याकरणाच्या चुका होणार नाहीत, ग्रामरच्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यायची असते. उदाहरणार्थ टेन्स म्हणजे वाक्याचा काळ, वाक्याची रचना, विरामचिन्ह आपल्याला इथं योग्य पद्धतीने वापरायची असतात. यासाठी मार्क आहे. व्याकरणाच्या चुका जर आपण टाळल्या तर इथेही आपण 1 मार्क मिळवू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, सेंडर्स ॲड्रेसचा अर्धा मार्क्स आपल्याला मिळणारच, सॅल्युटेशनचा अर्धा मार्क्स मिळणारच. त्यानंतर मेन बॉडीमधील काही चुका जरी टाळल्या तर 1.5 ते 2 म्हणजे झाले किती, 3 मार्क्स. आणि ग्रामरचं जर चूक टाळली तर आपण 4 किंवा 4.5 मार्कापर्यंत नक्की जाऊ शकतो. नाव वी हॅव लर्न हाऊ द मार्क्स आर अलॉटेड टू इन्फॉर्मल लेटर. म्हणजे आत्ताच आपण इन्फॉर्मल लेटरला मार्क्स कसे दिले जातात हे आपण पाहिलं. आता ॲक्च्युअल प्रश्न कसा असतो, प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न कसा विचारला जातो ते आपण पाहूया. कृतीपत्रिकेमध्ये एखाद्या बातमीच्या स्वरूपात किंवा पोस्टरच्या स्वरूपामध्ये काही मुद्दे दिले जातात आणि खाली आपल्याला प्रश्न दिला जातो. पहा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की एक मुद्दे दिलेले आहेत. प्रिकॉशन टू अवॉइड द कोविड-19 म्हणजे कोविड-19 टाळण्यासाठी घ्यायची काळजी. कोविड-19 असल्यामुळे कदाचित 10वीच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न नक्की विचारला जाईल. मग काही मुद्दे दिलेत पहा. वॉश युअर हँड रेग्युलरली विथ सोप्स. तुमचे हात साबणाने नियमित धुवा. यूज मास्क इन द क्राऊड. गर्दीमध्ये मास्क वापरा. कीप डिस्टन्स ऑफ ॲटलिस्ट 2 मीटर इन द क्राऊड. गर्दीमध्ये 2 मीटर अंतर ठेवून उभे राहा. फिजिकल डिस्टन्स पाळा. स्टे होम, स्टे सेफ. घरी राहा, सुरक्षित राहा. डोंट गो आउटसाईड ऑफ द हाऊस इफ इट इज नॉट नेसेसरी. जर गरजेचे नसेल तर बाहेर जाऊ नका. ॲड युअर ओन पॉईंट. आणि काही तुमचे स्वतःचे मुद्दे लिहा जे तुम्हाला माहिती आहेत. आता खाली प्रश्न दिला आहे पहा. दिस प्रिकॉशन टू अवॉइड कोविड-19 आर पब्लिश इन द न्यूजपेपर. ही जे प्रिकॉशन आहे
वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाले. यू हॅव रिसेंटली रीड द न्यूज. तुम्ही नुकतीच बातमी वाचली. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड आणि सांगितलं की तुमच्या मित्राला पत्र लिहा. हिम हर टू हाऊ टू टेक केअर ऑफ हेल्थ इन द कोविड-19 सिच्युएशन. कोरोनाच्या कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कशी काळजी घ्याल किंवा कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे मित्राला पत्र लिहून सांगा. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. आता ॲक्च्युअल आपण पत्र कसं दिसतं किंवा कसं लिहायला पाहिजे ते पाहूयात. पहा, सुरुवातीला वरती XYZ ओम निवास MG रोड पुणे 412 410 डेटपर्यंत डेटसुद्धा लिहिणं महत्त्वाचं आहे. हा झाला सेंडर्स ॲड्रेस. याला इतकं लिहिलं आपण MG XYZ MG रोड पुणे डेट. हा झाला सेंडर्स ॲड्रेस. याला आपल्याला अर्धा मार्क. हा आपण पाठ करून ठेवू शकतो आणि सहजासहजी लिहू शकतो. याला आपल्याला अर्धा मार्क्स मिळणार. त्यानंतर पहा खाली डिअर फ्रेंड राम हे सॅल्युटेशन आहे. हे जर सॅल्युटेशनसुद्धा आपण लिहू शकतो. त्याला अर्धा मार्क्स. म्हणजे आपण एवढं जरी लिहिलं तर 1 मार्क झाला. पण फक्त इथं लिहून सोडलं तर 1 मार्क मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला खालचं पत्र अटेम्प्ट करावं लागेल. पहा आता पत्राची सुरुवात कशी केली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा करू शकता. सिन्स अ लॉंग टाईम यू हॅवंट रिटर्न अ लेटर टू मी, हॅवंट मेड अ फोन कॉल. खूप दिवस झाले पत्रही लिहिलं नाही, फोन कॉलही केलं नाही. आर यू बिझी समवेअर, तू कुठे बिझी आहेस का? बट इट्स ओके, ठीक आहे. नाही फोन कॉल केला, पत्र केला, ठीक आहे. आय थिंक यू विल बी फाईन देअर, मला वाटतं तू तिकडं बरा असशील. आय एम ऑल्सो फाईन हिअर, मी इकडे बरा आहे. सो डोंट केअर अबाउट मी, माझी काळजी घेऊ नको. राम, टुडे आय एम रायटिंग दिस लेटर टू यू. राम, मी आज तुला पत्र लिहितोय ऑन अ स्पेशल पर्पज, एका खास अशा उद्देशाने. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यू, हा खूप महत्त्वाचा आहे तुझ्यासाठी. टुडे मॉर्निंग आय हॅव रीड अ न्यूजपेपर, सकाळी मी वर्तमानपत्र वाचलं. देअर वेअर सम प्रिकॉशन्स टू अवॉइड कोविड-19. म्हणजे तिथं कोविड-19चा टाळण्यासाठी काही प्रिकॉशन्स पब्लिश झाल्या होत्या. आय थिंक आय शूड टेल दिस इन्फॉर्मेशन टू यू, आणि मला वाटलं की हे मी तुला सांगावं. बिकॉज इट इज व्हेरी युजफुल, की कारण का ते खूप उपयोगाचं आहे. असं तुम्ही पत्राची सुरुवात एक लिहू शकता. त्यानंतर जे काही मुद्दे आपल्याला सांगायचे कोविड-19ची प्रिकॉशन कशी घ्यायची तिथे घ्या. पहा, राम, ॲज यू नो, राम तुला माहीतच आहे, दॅट वी आर फेसिंग व्हेरी बिग क्रिसमस झालं तर समजून घ्या क्रिसिस आहे, की आपण खूप मोठी समस्या समजला सामोरे जातोय. कोविड-19 इन द न्यूजपेपर देअर वेअर सम प्रिकॉशन्स वेअर आर पब्लिश. वर्तमानपत्रात काही प्रिकॉशन्स पब्लिश होऊन आल्या, छापल्या गेल्यात. दीज आर व्हेरी युजफुल टू अस, त्या खूप आपल्याला उपयोगी आहेत. प्लीज फॉलो दीज प्रिकॉशन्स, त्या काही प्रिकॉशन्स पाळ टू अवॉइड कोविड-19 टाळण्यासाठी. दीज प्रिकॉशन्स व्हेरी इझी सच ॲज, त्या खूप सोप्या आहेत. पहा मग आणि त्यांनी ते सांगितले, आपण जे मुद्दे आहेत ते तिथे घेतलेत. वॉश युअर हँड्स रेग्युलर विथ सोप्स, यूज मास्क इन द क्राऊड, कीप डिस्टन्स ॲट लिस्ट मीटर इन द क्राऊड, डोंट गो आउट ऑफ द हाऊस इन इट इज नॉट नेसेसरी, गरजेचं नसेल तर बाहेर जाऊ नकोस. अँड इफ देअर वेअर सम सिम्पटम्स, आणि स्वतःचे मुद्दे आपल्याला सांगितले ना, ॲड युअर ओन पॉईंट, तिथं आपण एक ॲड केला आहे. पहा, इफ देअर आर सम सिम्पटम्स, जर काही लक्षणं दिसली, इन्फॉर्म द डॉक्टर, डॉक्टरांना कळव. टेक केअर ऑफ युअर हेल्थ, तुझ्या आरोग्याची काळजी घे. फॉलो दिस गाईडलाईन, अवॉइड कोविड-19, हे मार्गदर्शकांचा अवलंब कर आणि कोविड-19 टाळ. कन्वे माय रिगार्ड्स टू अंकल अँड आंटी, माझ्या शुभेच्छा अंकल आंटीला कळव. अदर फॅमिली मेंबर्सला कळव. रिप्लाय सून, लवकर पत्राला काय कर, प्रतिसाद दे, पत्र लिही मला. आय एम वेटिंग टू युअर लेटर, मी तुझ्या पत्राची वाट पाहत आहे. टेक केअर, गुड बाय. इथपर्यंत सिन्सपासून तर गुड बायपर्यंत काय झालं, मेन बॉडी. आता त्याच्यात टायपिंगमध्ये काही चुका आहे त्या समजून घ्या. आणि खाली पहा क्लोजिंग केलंय, युअर्स लव्हिंग. अशा प्रकारे असं जर आपण पत्र लिहिलं तर आपण सहजासहजी 4 मार्क्स मिळवू शकतो. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये कळवा. आणि अजूनही कोणत्या विषयावर जर आपल्याला व्हिडिओ करायचे असतील किंवा आवश्यक असतील तर ते विषय कॉमेंट्समध्ये टाका, त्यावर आपण नक्की व्हिडिओ बनवूयात. धन्यवाद.